नमस्कार मित्रांनो, अजय यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मराठीचा 6वा पाठ, ज्याचं नाव आहे सेवाभावी खार। चला तर मग सुरुवात करूया। रावणाने सीतेला पळवून लंकेत नेले। ही गोष्ट रामाला समजताच रामाला रावणाचा राग आला। रामाने रावणाला ठार मारायचे ठरवले। रामाने वानरसेना जमा केली। वानरसेना घेऊन रावणाला ठार मारण्यासाठी लंकेत निघाला। सारी वानरसेना रामाचा जय जयकार करीत लंकेच्या दिशेने निघाली। राम वानरासह रामेश्वराजवळ आला। लंका तिथून जवळच होती, पण लंका होती समुद्रात। आता समुद्रातून लंकेत जायचे कसे? रामाला मोठा पेच पडला। राम आणि लक्ष्मण वानरसेना रामेश्वराजवळ सारेच अडकून पडले। वानरसेनेत होता एक वानर, त्याचे नाव होते नळ। तो होता हुशार। रामाने त्याला बोलावून घेतले। नळ आला आणि सेतू बांधवयाचा बेत ठरला। रामाने सेतू बांधवयाचे काम नळावर सोपवले। रामाची आज्ञा होताच नळाने सेतू बांधवयास सुरुवात केली। हजारो वानर चारी बाजूने मोठे मोठे दगड आणून समुद्रात टाकू लागले। काही वानर दगडावर माती टाकू लागले। एका दिवसात वानरांनी 14 गावी सेतू तयार केला। सेतू बांधवयाचे काम रात्रंदिवस चालू होते। काम भराभर होत होते। 5 दिवसात रामेश्वरापासून लंकेपर्यंत सेतू पूर्ण झाला। वानरांना आनंद झाला। राम लक्ष्मणाला आनंद झाला। राम लक्ष्मण सेतूचे बांधकाम पाहण्यासाठी सेतू जवळून जाऊ लागले। जाता जाता एका ठिकाणी त्यांना एक गंमत दिसली। एक खार पाण्यात भिजायची। पाण्याने अंग ओले झाले म्हणजे ते रेतीत लोळायची। रेती अंगाला चिकटली की सेतूमध्ये जिथे जिथे भोकं राहिली असतील तेथे तेथे झाडायची आणि भोके बुजवायची। तिचे हे काम सतत चालू होते। श्रीरामाला खारीचे कौतुक वाटले। मग रामाने खारीला पकडले। रामाने खारीला पकडताच खार घाबरली। राम आता आपल्याला मारणार असे तिला वाटू लागले। पण तिला कसे मारणार? उलट रामाने तिला जवळ घेतले, हाताने तिला गोंजारले। खार कृतज्ञतेने रामाकडे पाहू लागली। राम खारीला गोंजारत म्हणाला, काय ग खारी, पाण्यात भिजतेस, मग रेतीत लोळतेस, रेती अंगाला लागली की ती सेतूवर झाडतेस, तू असे का करतेस? खार म्हणाली, प्रभू, आपण दुष्ट रावणाला मारायला निघाला आहात, मला हे समजले, म्हणून आपल्या या शुभ कामात थोडी मदत करावी यासाठी मी सेतूला पडलेली भोके बुजवीत होते। इतक्यात आपण मला पकडले। आता राहिलेली भोके मी कशी बुजविणार? खारीच्या या बोलण्याचे रामाला मोठे कौतुक वाटले। राम तिला गोंजारत म्हणाला, खारी, तुझी मूर्ती फार छोटी आहे, पण तुझी सेवा थोर आहे। तू माझ्या कामात आपल्या शक्तीप्रमाणे मला मदत केलीस, धन्य आहेस तू। असे म्हणून रामाने तिच्या पाठीवरून हात फिरविला। त्याच्याबरोबर खारीच्या पाठीवर सोन्याची 3 बोटे उठली। खारीला धन्यता वाटली। मग रामाने तिला सोडून दिले। खार तुरुतुरु धावत निघून गेली। तात्पर्य: मूर्ती लहान पण कीर्ती महान। आपण जरी लहान असलो तरी आपल्या शक्तीनुसार आपण दुसऱ्यांना मदत केली पाहिजे। धन्यवाद।